धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर, गळा बांधून या दोर, हृदय बंदी खाना केला, आत विठ्ठल कोंडीला, शब्दे केली जावाजुडी, विठ्ठल पायी घातली बेडी, सोहम शब्दाचा मारा केला, विठ्ठल काकुलती आला, जनी म्हणे बा विठ्ठला, जनी म्हणे बा विठ्ठला, जीवे न सोडी मी तुला, हृदय बंदी खाना केला, आत विठ्ठल कोंडीला, विठ्ठला 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 विठ्ठला, पांडुरंगा करू प्रथमा नमन, पांडुरंगा करू प्रथमा नमन, दुसरे चरण संतांच्या, काय माझी वाणी मानेल संताशी, रंजऊ चित्ताशी आपुल्या, आत्मरूप गणेश स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे, ते नमस्कारून आता, धरिला पंढरीचा चोर, गळा बांधून या दोर, हृदय बंदी खाना केला, आत विठ्ठल कोंडीला. प्रस्तुत प्रभूच्या सेवेकरता निवडलेला अभंग महाराष्ट्राचे थोर संत, संत श्रेष्ठ नामदेव महाराज यांच्या घरी दास्य काम करणारी एक महिला, की तिच्या संत मालिकेमध्ये सर्वात उच्च स्थान आहे, अशी संत जनाबाई. या जनाबाईचा भक्ती प्रेमाने ओथंबलेला अत्यंत महत्वाचा असा 5 चरणाचा अभंग आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. हे पूर्ण विश्व 3 प्रकारचं आहे. त्याचे 3 प्रकार पडतात: स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ. पाताळाचे 7 प्रकार आहेत. पाताळाचे, स्वर्गाचे 21 प्रकार आहेत. आणि ज्याच्यामध्ये प्रकारच नाही त्याला मृत्यूलोक असं म्हणतात. स्वर्गामध्ये जनलोक, भूलोक, तपोलोक, महरलोक आदी 21 प्रकार आहेत स्वर्गामध्ये. त्याचप्रमाणे पाताळामध्ये पाताळ, तळातळ, आतळ, भूतळ, वितळ, सुतळ अशा प्रकारचे 7 पाताळ आहेत. ज्याच्यामध्ये काहीही प्रकार नाही त्याला मृत्यूलोक असं म्हणतात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, सर्वात श्रेष्ठ मोक्ष मिळवण्याकरता हा मृत्यूलोक आहे. स्वर्गामध्ये ऊर्ध्वगमन नाही, पाताळामध्ये ऊर्ध्वगमन नाही, फक्त मृत्यूलोकामध्ये ऊर्ध्वगमन आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांचं वर्णन करताना सांगतात, येण्याची शरीरे शरीरा येणे सरे. याच मृत्यूलोकामध्ये मनुष्य शरीर प्राप्त झाल्यानंतर जन्म मरणाचा बाद करून चिदानंदाची अथवा मोक्षाची प्राप्ती करून घेता येते. इतर भागामध्ये तो विषय येत नाही. स्वर्ग ही भोगभूमी आहे, मृत्यूलोकामध्ये भोग नाही. मृत्यूलोकात त्याग करून मोक्ष मिळवता येतो, आनंद मिळवता येतो. स्वर्गामध्ये भोगात आनंद आहे. विठ्ठला स्वर्गामध्ये भोग आहे, त्या दृष्टीने मृत्यूलोकात भोग नाही. स्वर्गातल्या भोगाचं ज्ञानेश्वर महाराज वर्णन करतात. अमृताची कोठारे, महासिद्धीची भांडारे, जे गावे खिल्लारे कामधेनूची. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, अर्जुना, स्वर्गामध्ये दिव्य भोग आहे, तिथे दररोज प्यायला अमृत आहे. त्या दृष्टीने मृत्यूलोकामध्ये काय आहे? अमृत तुल्यटी. आणि फारच पीत बसला तर पुढे लगेच ती बी. स्वर्गातले भोग, तिथालचे माणसं म्हातारे होत नाही. अमृत प्यायला असल्यामुळे 400 वर्षांनी पाहिलं तरी तरुणच राहतो. या मृत्यूलोकात कुणीही जन्माला आलेला तरुण राहत नाही, कायम म्हाताराच होतो. या इथे
मृत्यू लोकातल्या लोकाला म्हातारपण नको असेल तर इथालच्या म्हाताऱ्यांनी ताबडतोब स्वर्गात जावं म्हणजे तो तरुण राहील. हा विनोद सोडून द्या. स्वर्गात भोग आहे. स्वर्गातले भोग कल्पतरूचे बगीचे, तिथे कल्पतरूचे बगीचे आहे. मृत्यू लोकामध्ये येड्या बाभळा, स्वर्गामध्ये कामधेनू आहे इच्छित फल देणाऱ्या. तर मृत्यू लोकामध्ये हॉस्टेल गाय आहेत की त्या कधीच उत्तम प्रकारचं दूध देत नाही. स्वर्गामध्ये रंभा उर्षी त्रिलोत्तम मेनकेपेक्षा सुंदर स्त्रिया. मृत्यू लोकातलं न बोललेलंच बरं. अर्थात स्वर्गामध्ये जे उत्तम प्रकारचे भोग आहेत ते भोग मृत्यू लोकामध्ये नाहीत. तरी पण मृत्यू लोक श्रेष्ठ आहे. तो कसा श्रेष्ठ आहे 2 मिनिटात सांगतो. महाराज म्हणतात जे मृत्यू लोकात मिळवता येतं ते स्वर्गात आणि कुठेच मिळवता येत नाही, म्हणून मृत्यू लोक श्रेष्ठ आहे. स्वर्गामध्ये भोग असल्यावर बिघडलं कुठं? कारण भोगामध्ये रोग आहेत असं शास्त्र सांगतं. महाराज म्हणतात भोगे रोगे जोडून या दिले आणि गा. जिथे भोग आहे तिथे रोग आहे. त्यागामध्ये शांती आहे असं भगवान गीतेमध्ये सांगतात. त्यागात शांती निरंतरम. अर्जुना त्याग असेल तर त्यागाने शांतीची प्राप्ती होते हा सिद्धांत आहे. स्वर्गात जरी उत्तम प्रकारचे भोग असले तरी तिथे राहणाऱ्याला समाधान नाहीये. जोपर्यंत स्वर्गात जात नाही तोपर्यंत स्वर्गाचं अट्रॅक्शन आहे, स्वर्गाची आवड आहे. उलट इथालचे लोक स्वर्गामध्ये जायला प्रवृत्त होतात. हेच म्हणतात ना दानोबरा म्हणते संसार जन्मी जे मग यज्ञाधिक कर्म की जे मग स्वर्ग सुख भोगी जे मनोहर. म्हणून मृत्यू लोकातले लोक यज्ञ करतात आणि स्वर्गामध्ये जातात. पण तिथे स्वर्गात गेल्यानंतर त्यांना समाधान मिळत नाही. काही काल गेल्यानंतर त्यांच्या लक्षात येतं की आपली फसगत झाली आहे. इथे स्वर्गामध्ये समाधान नाही. पण ते स्वर्गात गेलेले तिथालच्या देवाकडे जातात आणि प्रार्थना करतात तिथालच्या देवाची. हे भगवान मृत्यू लोकी व्हावा जन्म आम्हा, मृत्यू लोकी व्हावा जन्म आम्हा, मृत्यू लोकी व्हावा जन्म आम्हा, मृत्यू लोकी व्हावा जन्म आम्हा. स्वर्गीचे आम्हाला इच्छिताती देवा, स्वर्गीचे आम्हाला इच्छिताती देवा, स्वर्गीचे आम्हाला इच्छिताती देवा, स्वर्गीचे आम्हाला इच्छिताती देवा. मृत्यू लोकी व्हावा जन्म आम्हा, मृत्यू लोकी व्हावा जन्म आम्हा, हे मृत्यू लोकी व्हावा जन्म आम्हा, मृत्यू लोकी व्हावा जन्म आम्हा. हो. तिथे यज्ञ करून गेलेले त्या देवाची प्रार्थना करतात. हे प्रभू, हे भगवान आम्हाला मृत्यू लोकामध्ये जन्माला घाला. इहलोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे. तिथालच्या देवाने स्वर्गात गेलेल्यांना विचारलं बापो तुम्हाला जर आम्ही मृत्यू लोकामध्ये पाठवलं तर तुम्ही मटका खेळताल का? ते म्हणे नाही. मग गुटखा खाताल का? ते म्हणे असं काहीच करणार नाही. मग तुम्हाला जर आम्ही मृत्यू लोकात पाठवलं तर तुम्ही काय करणार? नारायण नामे कहू जीवन नारायण नामे कहू जीवन मुक्त, 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 नारायण नामे कहू जीवन मुक्त.
लोकामध्ये पाठवलं तर काय करणार? नारायण नामे होऊ जीवन मुक्त, कीर्तने अनंत गाऊ गीती. आम्हाला तुम्ही मृत्यूलोकात पाठवलं तर या सर्व प्रमाणाने हे सिद्ध होत आहे की स्वर्गामध्ये भोग आहे, पण भोगात समाधान नाही. ते समाधान मृत्यूलोकामध्ये आहे. म्हणजे स्वर्गापेक्षा मृत्यूलोक श्रेष्ठ आहे. चला पाताळामध्ये. पाताळामध्ये भजन करता येत नाही. लोहो लोष्ट तरुथण पाशात हे पाताळ योनी असल्यामुळे त्यांना भजन करता येत नाही कधीच, आणि दगडांचं भजन चालत नाही. याच मृत्यूलोकामध्ये माणसं भजन करून मुक्त होऊ शकतात, प्रभूची प्राप्ती करून घेऊ शकतात. म्हणून पाताळ लोकामध्ये ऊर्ध्वगमन नाही. अर्थात स्वर्गापेक्षा आणि पाताळापेक्षा मृत्यूलोक श्रेष्ठ आहे असं नाथ महाराज भागवतामध्ये म्हणतात. म्हणती मृत्यूलोक भाग्याचा, हा मृत्यूलोक सर्वश्रेष्ठ आहे. चला पुढे. या मृत्यूलोकामध्ये सप्तद्वीप आहे. लक्षद्वीप, जम्बूद्वीप, कल्पद्वीप आदी. या सप्तद्वीपामध्ये जम्बूद्वीप सर्वात श्रेष्ठ आहे. जम्बूद्वीपावर जी संस्कृती आहे ती अत्यंत उत्तम आहे. मानवता धर्म शिकवणारी ती संस्कृती असल्यामुळे सर्वांमध्ये जम्बूद्वीप श्रेष्ठ आहे. चला पुढे. त्या जम्बूद्वीपामध्ये 10 खंड आहेत. या साऱ्यामध्ये भरत खंड उत्तम आहे असं नाथ महाराज म्हणतात. भरत खंड नरदेह प्राप्ती, हे तो परम भाग्याची संपत्ती. भारत देश सर्वात उत्तम आहे. नाथ महाराज म्हणतात भारतामध्ये जन्म मिळण्याकरता अनेक जन्म जन्मांतराची पुण्य लागते, तेव्हा भारतात जन्म मिळतो. आपण थोडा विचार करा ना. ज्या ज्या वेळेला भगवान सगुण अवतार धारण केले प्रभूने, ते सारे सगुण अवतार भारतातच धारण केले. त्याचं काय कारण आहे? भारत देश हा उत्तम संस्कृतीने नटलेला देश आहे. या देशामधल्या स्त्रिया पतिव्रता आणि पवित्र माता आहेत. म्हणून याच ठिकाणी भगवंताचे सगुण अवतार झाले. वास्तवता पाहिली तर भारतापेक्षाही पाश्चात्य राष्ट्रामध्ये सुंदर स्त्रिया आहेत, गोरे 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 पान आहेत, पण त्यांच्या ठिकाणी सुसंस्कार असतीलच असं नाही. भारतामधल्या सर्व स्त्रिया पवित्र माता आहेत, पातिव्रता धर्माचं पालन करणाऱ्या आहेत. त्यांना पातिव्रत्याचं शिक्षण देणारी संस्कृती याच भारत देशामध्ये असल्यामुळे सर्वांमध्ये भारत देश श्रेष्ठ आहे. देवाने सगुण अवतार भारतामध्ये घेतलेले आहेत. असा हा विविधतेने नटलेला भारत देश पवित्र आणि उत्तम आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे, त्रैलोक्यामध्ये मृत्यूलोक श्रेष्ठ आहे. मृत्यूलोकामध्ये सप्तद्वीप आहे. जम्बूद्वीप सर्वात श्रेष्ठ आहे. त्या जम्बूद्वीपामध्ये 10 खंड आहे. त्याच्यामध्ये भारत खंड सर्वात उत्तम आणि श्रेष्ठ आहे. चला पुढे. जसा भारत देश उत्तम आहे, त्या भारतामध्ये जवळजवळ 32 आंतरराज्य आहे. त्याच्यामध्ये हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, आंध्र, तामिळनाडू, कर्नाटक, बंगाल, महाराष्ट्र हा उत्तम प्रकारचे राज्य आहेत. या साऱ्यामध्ये महाराष्ट्र श्रेष्ठ आहे. तुम्ही असं म्हणाल कशावरून महाराष्ट्र श्रेष्ठ आहे? तुम्ही महाराष्ट्रात जन्माला आले म्हणून महाराष्ट्र श्रेष्ठ आहे? हो हो. आम्ही जर आमच्या आईचं नाही वर्णन करावं तर बाकीचं वर्णन करण्यात काय किंमत आहे? आम्ही ज्या महाराष्ट्रात जन्माला आलो तो महाराष्ट्र खरंच उत्तम आहे. म्हणून तर एका ग्राम्य कवीने असं म्हटलंय, प्रिय आमुचा महाराष्ट्र देश हा महान, प्रिय आमुचा महाराष्ट्र देश हा महान. हा महाराष्ट्र उत्तम भूमी आहे. महाराष्ट्रातले डोंगर पवित्र आहेत, महाराष्ट्रातले गावं क्षत्र आहेत, इथालच्या सर्व नद्या तीर्थ आहेत. महाराष्ट्रामध्ये विविध भाषा बोलणारे माणसं आहेत. महाराष्ट्रामध्ये मातेच्या अंतःकरणाने प्रेम करणारे एकमेव अशा प्रकारची माणसं आहेत. म्हणून आमचा महाराष्ट्र श्रेष्ठ आहे.
महाराष्ट्राची सर्व बाजूने विचार केला तरी महाराष्ट्र श्रेष्ठ आहे. हा धार्मिक आहे, सामाजिक कार्य करणार आहे, संतांची भूमी आहे, वीरांची भूमी आहे, शूरांची भूमी आहे, रणरागिण्यांची भूमी आहे, देवांची भूमी आहे, म्हणून हा महाराष्ट्र उत्तम आहे असं सर्व संतांनी म्हटलंय. तुम्हाला सांगतो कसा महाराष्ट्र श्रेष्ठ आहे. या महाराष्ट्रामधल्या नद्याही पवित्र तीर्थ आहेत, इथले डोंगरही पवित्र आहेत. सर्व बाजूने विचार केला तरी महाराष्ट्र श्रेष्ठ आहे. तो कसा श्रेष्ठ आहे ऐका. उदाहरण क्रमांक 1, इथलच्या सर्व नद्या पवित्र तीर्थ आहेत असं नामदेवराय सांगतात. एका नदीचं वर्णन ऐका म्हणजे कळेल तुम्हाला. हो, तीर्थ क्रमांक 1 वाचे म्हणता गंगा गंगा सकल दोष जाती भंगा, सकल दोष जाती भंगा, सकल दोष जाती भंगा. वाचे म्हणता गंगा गंगा सकल दोष जाती भंगा, सकल दोष जाती भंगा, सकल दोष जाती. हो, इथालची नदी गंगा संत श्रेष्ठ नामदेवराय वर्णन करतात. त्या गंगेचं नुसतं नामस्मरण जरी केलं तरी पाप निवृत्ती होते. अशी पवित्र गंगा नदी महाराष्ट्रामध्ये आहे म्हणून महाराष्ट्र श्रेष्ठ आहे. चला पुढे. इथालची दुसरी नदी केवढं मोठं तीर्थ आहे त्याचं वर्णन जगद्गुरु तुकोबाराय करतात. अवघित तीर्थे घडती एक वेळा, चंद्रभागा डोळा देखलिया, चंद्रभागा डोळा देखलिया. हो, हे दुसरं तीर्थ आहे. चंद्रभागेला डोळ्याने पाहिल्याबरोबर जगातली सारे तीर्थ घडतात. अशी चंद्रभागा नदी महाराष्ट्रामध्ये आहे म्हणून महाराष्ट्र श्रेष्ठ आहे. चला पुढे. इथालचं एक तीर्थ असं आहे की तिथं स्नान केल्याबरोबर किती पापी जीव असला तरी तो कैलासाला राहायला जातो असं नामदेवराय म्हणतात. कुशावरता करिता स्नान, कुशावरता करिता स्नान, कुशावरता करिता स्नान, कुशावरता करिता स्नान. त्याच्या कैलासी राहण, त्याच्या कैलासी राहण, त्याच्या कैलासी राहणे. दृष्टी पडता ब्रह्मगिरी, दृष्टी पडता ब्रह्मगिरी. नामदेवराय म्हणतात त्या कुशावर्त तीर्थामध्ये स्नान केलेला कोणताही केवढाही पापी असला तरी तो कैलासाला जाऊ शकतो असं नामदेवराय. ते कुशावर्त तीर्थ या महाराष्ट्रात आहे म्हणून महाराष्ट्र श्रेष्ठ आहे. अर्थात इथालच्या नद्या पवित्र तीर्थ आहेत, इथालचे डोंगरही पवित्र आहेत. एक डोंगर महाराष्ट्रात असा आहे की त्याला नुसतं दृष्टीने पाहिल्याबरोबर सर्व पापाची निवृत्ती होती असं नामदेवराय सांगतात. दृष्टी पडता ब्रह्मगिरी, दृष्टी पडता ब्रह्मगिरी, दृष्टी पडता ब्रह्मगिरी, दृष्टी पडता ब्रह्मगिरी. त्यासी नाही यमपुरी, त्याची नाही यमपुरी, दृष्टी पडता ब्रह्मगिरी, दृष्टी पडता ब्रह्मगिरी. नुसतं त्याला डोळ्याने पाहिलं तरी यमाचा संबंध राहत नाही असा हा पर्वत ब्रह्मगिरी पर्वत महाराष्ट्रामध्ये आहे म्हणून महाराष्ट्र श्रेष्ठ आहे. विठाला चला दुसरी बाजू सांगतो. महाराष्ट्र कसा श्रेष्ठ आहे. लोक असं म्हणतील महाराज तुम्ही महाराष्ट्रात जन्माला आले म्हणून महाराष्ट्र वर्णन करता. हो, आम्ही महाराष्ट्रात जन्माला आलो हे आमचं भाग्य आहे आणि ज्ञानोबराय तुकोबरायचं जात झालो हे आमचं परम भाग्य आहे. विठ्ठला, धन्य आम्ही जन्म आलो, दास विठोबाचे झालो. या पुत्रीप्रमाणे खरोखरच आम्ही भाग्यवंत आहोत. पण नुसत्या आमच्या म्हणण्याने महाराष्ट्र श्रेष्ठ होतो असं नाही. मग मला तुम्ही सांगा आम्ही महाराष्ट्राचं नाही तर कोणाचं वर्णन करावं. त्याच्याकरता ज्ञानेश्वरी एक दृष्टांत आलेला आहे. एक गृहस्थ अमेरिकेला राहत होता पण तो खरा होता महाराष्ट्रामधला.
त्याचा 50वा वाढदिवस साजरा करायचा होता महाराष्ट्रामध्ये. त्याचे वडील एक कोट्याधीश होते, श्रीमंत होते. त्याने तिथून सांगितलं माझ्या वाढदिवसा दिवशी मी येतोय. त्याच्या वडिलांनी एक प्रदर्शन ठेवलं. हजारो लोक ते प्रदर्शन पाहण्याकरता येणार होते. कशाचं प्रदर्शन होतं ते? मुलाला सांगितलं अमेरिकेतून येताना मासे घेऊन ये अमेरिकेतली. त्याग्रस्ताने $30 लाख खर्च करून 2 विमानामध्ये मासे आणले. त्याच्या वडिलांनी महाराष्ट्रातला असा विचार केला आपला मुलगा अमेरिकेतून मासे आणणार आहे आणि मग आपण हलकटवाणी ते मासे पाण्यामध्ये कसे सोडावेत. म्हणून त्याने काय केलं, साऱ्या दूध संघाचं तूप विकत घेतलं. 2 हौदामध्ये तूप भरून ठेवलं. 14 जानेवारी हा त्याचा वाढदिवसाचा दिवस होता. तारीख होती. तो 4 वाजता विमानाने उतरला. मासे आणले आणि पाण्यात न सोडता तुपात सोडून दिली. थंडी पडल्यामुळे तूप आळलं आणि मासे मेले. आता मला तुम्ही सांगा तुपाची किंमत जास्त आहे की पाण्याची किंमत जास्त आहे? तुपाची जास्त आहे, पण माशाच्या दृष्टीने पाणी महत्वाचं आहे. हे जसं आहे त्याप्रमाणे अनेक राज्यामध्ये श्रेष्ठत्व असेल, उत्तम असतील, पण आम्ही ज्या महाराष्ट्रामध्ये जन्माला आलो त्या महाराष्ट्राचा स्वाभिमान आम्हाला असणं स्वाभाविक आहे. म्हणून आम्ही म्हणतो प्रिय आमचा महाराष्ट्र देश हा महान, प्रिय आमचा महाराष्ट्र देश हा महान. हा महान देश आहे. नुसत्या आमच्या म्हणण्याने नाही हो. त्याला प्रमाणे सांगतो तुम्हाला. भगवान शंकराने आपल्या भक्ताकरता एकूण सगुण 12 अवतार धारण केलेले आहेत. त्याचा श्लोक आहे असा आलेला, सौराष्ट्रे सोमनाथंच श्रीशैल्य मल्लिकार्जुनम पूज्न्या महाकालम ओंकारम ममलेश्वरम परले वैजनाथंच डाकिया भीमशंकरम शेतुबंधुत रामेश नागेश दारुकावने वाराणसितु विश्वेश त्र्यंबके गौतमे तटे हिमालय तु केदारम कृष्णे शिवालय यतानि 12 ज्योतिर्लिंगानि सायं प्रांत पठन नर सप्त जन्मकृत पापस्मिन् विनिश्यति. असे भगवान शंकराने एकूण 12 स्वरूप धारण केलेले आहेत. त्यापैकी 5 आणि ज्योतिर्लिंग महाराष्ट्रामध्ये आहेत एकट्या. म्हणून आमचं म्हणणं आहे महाराष्ट्र श्रेष्ठ आहे. चला पुढे. हिंदू संस्कृतीमध्ये प्रथम पूजा जर कुठल्या देवतेची असेल तर ती गणेशाची आहे. शास्त्रामध्ये गणपतीचे 8 प्रकारचे स्वरूपाचं वर्णन आलेलं आहे. त्याला अष्टविनायक असं म्हणतात. हे 8ची 8ही स्वरूप महाराष्ट्रामध्ये आहेत. म्हणून महाराष्ट्र श्रेष्ठ आहे. विठ्ठला कसा महाराष्ट्र श्रेष्ठ आहे ऐका. एकूण देवीची 3.5 शक्तिपीठे आहेत हिंदू संस्कृतीमध्ये. सारीची सारी शक्तिपीठे महाराष्ट्रामध्ये आहेत. म्हणून महाराष्ट्र श्रेष्ठ आहे. भगवान शंकराने मल्ल नावाच्या दैत्याचा वध करण्याकरता जे खंडेश्वराचं स्वरूप घेतलं त्याची एकूण 2 स्वरूप आहे. ते दोन्हीची दोन्ही स्वरूप महाराष्ट्रामध्ये आहेत. असा महाराष्ट्र देवदेवतेने नटलेला आणि राज्य असल्यामुळे आमचं म्हणणं आहे, विधान आहे, प्रिय आमचा महाराष्ट्र देश हा महान, प्रिय आमचा महाराष्ट्र देश हा महान. हा महाराष्ट्र देश महान आहे. एवढंच नाही, महाराष्ट्रात जे जगात नाही ते महाराष्ट्रामध्ये. काय महाराष्ट्रामध्ये आहे सांगतो तुम्हाला. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. महाराष्ट्र वीरांची भूमी आहे. महाराष्ट्र शूरांची भूमी आहे. आदर्श पुरुषांची भूमी आहे. चला पुढे सांगतो 1 मिनिटामध्ये. या महाराष्ट्रात एक तरुण वयाच्या 16व्या वर्षी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतो आणि ते खरं करून दाखवतो. असा आदर्श पुरुष छत्रपती शिवाजी महाराज याच महाराष्ट्रात आहे. धर्माकरता मोडेल पण वाकणार नाही हे ब्रीद वाक्य उच्चारणारा धर्मवीर संभाजी महाराज याच महाराष्ट्रातले आहेत. अशी वीरांची भूमी आहे. हो, बाजी प्रभू खिंड लढून प्राणपणाला लावून राज्याचं आणि राजाचं संरक्षण करण्याकरता प्राण वेचणारा तानाजी मालुसरे याच महाराष्ट्रातले आहेत. एवढंच नाही, चला पुढे सांगतो तुम्हाला.
स्वातंत्र्य मिळवणं हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, तो मी मिळवणार हे घोषवाक्य 99 वर्षाच्या राजसत्तेच्या तोंडावर टाकणारा लोकमान्य टिळक याच महाराष्ट्रातले आहेत. म्हणून महाराष्ट्र श्रेष्ठ आहे. परकीय वस्तूची होळी करण्याकरता प्राणाचं बलिदान करणारा बाबूगिनू याच महाराष्ट्रातला आहे. म्हणून महाराष्ट्र हा श्रेष्ठ आहे. महाराष्ट्र वीरांची भूमी आहे, महाराष्ट्र शूरांची भूमी आहे, महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. महाराष्ट्राचा एक तरुण वयाच्या 16व्या वर्षी जगदुद्धाराची संकल्पना करतो आणि प्रतिज्ञा करतोय. त्या तरुणांचं नाव आहे संत सम्राट भगवान ज्ञानेश्वर महाराज. अवघाची संसार सुखाचा करी, अवघाची संसार सुखाचा करी, अवघाची संसार सुखाचा करी, अवघाची संसार सुखाचा करी. आनंदे भरीन तिन्ही लोक, आनंदे भरीन तिन्ही लोक जाईन रे माये, दया पंढरपूर, जाईन रे माये, दया पंढरपूर. वय वर्ष 16 जगदुद्धाराची प्रतिज्ञा केली आणि त्या दिशेने वाटचाल केली. खेचराची या मना आणि सात्विकाचा पाना, श्रवणा सवे सुमना समाधी जोडे, या गीतार्थीची विश्व भरू आनंदाचे आवारू मांडू या जगा ही प्रतिज्ञा करणारे ज्ञानेश्वर महाराज. वय वर्ष 16 ये मराठीची नगरी, ब्रह्मविद्येचा सुकाळू करी, घेणे देणे सुखची हो दे या जगा. जरा त्या ज्ञानोबारांचं पसायदान पहा. विश्वाला उद्धार करण्याची शक्ती त्या पसायदानामध्ये आहे. ज्ञानोबारांची एक ओळी वाचा म्हणजे आपल्या लक्षामध्ये येईल. ज्ञानोबाराय श्री गुरुकडे पसायदान मागताना म्हणतात, श्री गुरु जखळाची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, होता परस्परे पडो मैत्र जीवांचे. एक वेळी जरी ज्ञानोबारांची लक्षात आली तरी बुद्धिवाद्या तत्ववाद्यांची भोट जिरल्याशिवाय राहणार नाही. हे प्रतिज्ञा करणारे संत सम्राट ज्ञानेश्वर महाराज याच महाराष्ट्रातले. म्हणून महाराष्ट्र श्रेष्ठ आहे. कसा महाराष्ट्र श्रेष्ठ आहे? चला पुढे. याच महाराष्ट्रातला एक युग पुरुष जे जगात कुणीच घडवलं नाही ते घडवून दाखवणारा, वयाच्या 42व्या वर्षी सदेह वैकुंठाला जाणारे विश्वसंत जगद्गुरु तुकाराम महाराज. ज्ञानोबा त्यांचं वर्णन करता, प्रयाणकारी देवे विमान पाठविले, प्रयाणकारी देवे विमान पाठविले, कलिच्या काळामध्ये अद्भुत वर्तविले, कलिच्या काळामध्ये अद्भुत वर्तविले. मानव देह घेऊन धाम गेले, मानव देह घेऊन धाम म्हणे सकळ संता तो शविले. असे वैराग्याचा महामेरू विश्वसंत जगद्गुरु तुकाराम महाराज याच महाराष्ट्रातले. म्हणून महाराष्ट्र श्रेष्ठ आहे. कसा महाराष्ट्र श्रेष्ठ आहे? चला पुढे तुम्हाला सांगतो. जगात देव व्यापक आहे, पण महाराष्ट्रासारखा देव कुठेच नाही. देव विश्वात जरी व्यापक असल्या तरी महाराष्ट्रातलं आश्चर्य आहे. महाराष्ट्राचा देव पंढरपूरचा भगवान पांडुरंग परमात्मा आहे. तुम्ही कुठेही जा तीर्थयात्रेला, कुठे देव बसलेला आहे, बालाजी बसलेला आहे, तर विरुळच्या कैलास लेण्यामध्ये आणि महात्मा गौतम बुद्ध झोपलेला आहे. काशीला विश्वनाथ पाण्यामध्ये आहे, महाबळेश्वरला देव उखळात आहे. तसं महाराष्ट्रातला देव नाही. तो निजलेला नाही, बसलेला नाही, झोपलेला नाही. हो, मग तो कसा आहे? तो उभा आहे का जगाच्या पाठीवर? असं कुठे नुसता उभा म्हणजे बावळटोने उभा आहे का तो? महाराज सांगतात, वाट पाहे उभा भेटीची आवारी, वाट पाहे उभा भेटीची आवारी, वाट पाहे भेटीची आवारी, वाट पाहे
तुकोबारायचं वर्णन करताना सांगतात, ऐशे स्थळ नाही कोठे देव उभा उभी भेटे. फक्त ते महाराष्ट्रामध्ये आहे म्हणून महाराष्ट्र श्रेष्ठ आहे. चला पुढे, महाराष्ट्र कसा श्रेष्ठ आहे? महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. हे तुम्ही ऐकतच आहात. ज्ञानेश्वर महाराज याच महाराष्ट्रातले, विश्वसंत जगद्गुरु तुकोबाराय याच महाराष्ट्रातले. एवढंच नाही तर भगवान पांडुरंग परमात्मा ज्या नाथांची ते 12 वर्षे श्रीखंड होऊन पाणी वाहिलं, ते नाथ महाराज याच महाराष्ट्रातले. असं निळोबाराय वर्णन करतात, कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे. चक्र पाणी वाहे. अनन्य भक्ती भावे निळा वंदित शे पाय. 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 हो. ते शांती ब्रह्मनाथ महाराज याच महाराष्ट्रातले. पुढे चला, ज्यांच्या भजनामध्ये कीर्तनामध्ये भगवान अहोरात्र नाचत होते, उड्या मारत होते, ते नामदेवराय याच महाराष्ट्रातली. अर्थात महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. इथलच्या महिलाही पाठीमागे नाही, त्या थोर रंगिणी आहेत, रागिणी आहेत. त्याचप्रमाणे थोर संत कवयित्री आहेत. त्यांची काही नावं सांगतो तुम्हाला. त्या थोर विरांगणा महाराणी ताराबाई महाराष्ट्रातली, महाराणी येशूबाई महाराष्ट्रातली. राघवदादाच्या फौजेच्या विरुद्ध महिलांची फौज आघाडी उभी करणारी अहिल्याबाई होळकर, त्याही याच महाराष्ट्रातल्या ह्या शूर पत्न्या. त्याचबरोबर थोर संत श्रेष्ठ स्त्रिया मुक्ताबाई, ज्ञानोबारायांना ज्ञान प्रदान करणारी, चांगदेवाला ठोका देऊन नीट करणारी, योग्यांची माऊली असणारी ही मुक्ताबाई. त्याचप्रमाणे संत श्रेष्ठ जनाबाई याच महाराष्ट्रातली, बहिणाबाई याच महाराष्ट्रातली. माझ्या बोलण्याचा अर्थ इतका आहे, महाराष्ट्र हा कसा श्रेष्ठ आहे. सर्व बाजूने विचार केला तरी महाराष्ट्र श्रेष्ठ आहे. म्हणून मी पुन्हा एकदा म्हणतो, प्रिय आमुचा महाराष्ट्र देश हा महान. प्रिय आमुचा महाराष्ट्र देश हा महान. वास्तविक असं म्हटलं स्वाभिमानाने तर अतिशय होतील असं मला वाटत नाही. कसा महाराष्ट्र श्रेष्ठ आहे सांगतो तुम्हाला. पांडुरंगासारखं दैवत, पंढरीसारखं क्षत्र, चंद्रभागेसारखं तीर्थ, पुंडलिकासारखा संत आणि वारकऱ्यासारखा पंथ जगाच्या पाठीवर नाही. म्हणून महाराष्ट्र श्रेष्ठ आहे. विठाला इतरत्र भक्तांना देवाकडे जावं लागतं, देवाची वाट पाहावी लागते. पण महाराष्ट्राचं दैवत तसं नाही. हे वाट आमची पाहत आहे, भक्तांची वाट पाहत आहे. सच्चिदानंद घन पंढरी परिपूर्ण कर ठेवणी जघन वाट पाहे भक्ताची. असं एकाच जगाच्या पाठीवर उदाहरण आहे आणि ते आहे पांडुरंग परमात्मा. त्या आहे पंढरीमध्ये, ती पंढरी आहे महाराष्ट्रामध्ये. म्हणून महाराष्ट्र श्रेष्ठ आहे. विठ्ठला महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदाय की ज्या संप्रदायामध्ये समतेची शिकवण दिल्या जाते, ज्या संप्रदायामध्ये जाती त्याचा संबंध येत नाही, उच्च नीचतेचे भाव नाही याच्यामध्ये, सुशिक्षित अशिक्षित ही आट नाही, ज्या संप्रदायामध्ये वयाची आट नाही, सर्वांच्या करता वारकरी संप्रदाय आहे. सर्वांचा सर्वसमावेशक हा वारकरी संप्रदाय. याच्यामध्ये ज्ञानेश्वर महाराज, नाथ महाराज, निळोबाराय आदी ब्राह्मण, तुकोबाराय, मानकोजी, बोल्हा, संताजी पवार, मराठा, क्षत्रिय सर्व जाती धर्माचे संत आहेत. सावता महाराज माळी, गोरोबा काका कुंभार, रोहिदास महाराज चांभार वगैरे वगैरे
हा एकच संप्रदाय जगाच्या पाठीवर असा आहे की सर्व समावेशक आहे, तो महाराष्ट्रात आहे म्हणून महाराष्ट्र उत्तम आहे, महाराष्ट्र श्रेष्ठ आहे असं आमचं विधान आहे. महाराष्ट्राची जी तत्व प्रणाली आहे वारकऱ्याची ती उत्तम आहे. महाराष्ट्रामध्ये जर वारकरी संप्रदाय नसता तर महाराष्ट्राचा पंजाब किंवा काश्मीर केव्हा झाला असता. म्हणून महाराष्ट्राची शांत आणि पवित्र अशी संतांच्या पदस्पर्शाने झालेली पवित्र भूमी आहे म्हणून महाराष्ट्र श्रेष्ठ आहे. सांगतो तुम्हाला महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायाचं वैशिष्ट्य आहे, इतरत्र सारे भक्त देवाकडे जातात पण वारकरी देवाकडे नाही, देवच वारकऱ्याकडे येतोय. हे पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, संन्यास घेतला तर संन्यासाला सर्व त्याग करावा लागतो, योग्यांना तपश्चर्या करावी लागते सर्व संघ परित्याग करून. असं जपतप्याला दर्या डोंगर खोऱ्यामध्ये जाऊन राहावं लागतं पण वारकऱ्याचं तसं नाही. तुका म्हणे जन सकळा सहित ठेवू अखंडित प्रेम सुख, ठेवू अखंडित प्रेम सुख, ठेवू अखंडित प्रेम सुख. तुकाराम महाराज म्हणतात इथे कशाचा इच्छा करावा लागत नाही, विधीने सेवन विषय त्यागाते समान. तप करायचं असेल तर श्रीपुत्राधिकांना घेऊन जाता येत नाही, वारी करताना मात्र श्रीपुत्राधिकांना घेऊन जाता येतं म्हणून वारकरी संप्रदाय श्रेष्ठ आहे. महाराजही म्हणतात नका त्यागू रांडापुरे, बांधा माड्या सोपा घरे अथवा सुखे करावा संसार. सुखे करावा संसार. हा परिणाम संडावे दोन्ही वार. करावा लागत नाही. चला पुढे. वारकरी संप्रदायाची दीक्षा घेतलेला जो कोणी असेल निष्ठेने प्रेमाने वारी केली तर भगवानच त्याच्याकडे येतो. उदाहरणच घ्यायचं ठरलं तर सावता महाराजांचं. सावता महाराजांची ते भगवान खुरपू लागत, चोखोबारांची ढोरे ओढत असत. आठवलं म्हणून एक उदाहरण सांगतो तुम्हाला, वारकरी संप्रदाय कसा श्रेष्ठ आहे 2 मिनिटात सांगतो तुम्हाला. हा भगवान परमात्मा वारकरी संप्रदायाच्या लोकांना कसा विकलेला आहे ऐका. चोखोबारायांच्या पत्नीची डिलिव्हरी होती, चोखोबाराय घरी नव्हते, एकटीच बाई घरामध्ये होती, अत्यंत अवघडलेल्या अवस्थेमध्ये होते, तांब्या भरून पाणी द्यायला कोणी नव्हतं. चोखोबाराय बहिणीला पाठवायचं विसरले होते. चोखोबाराय पंढरपूरला पांडुरंगाकडे आले आणि घरी पत्नीची डिलिव्हरीचा कालावधी सुरू झाला. ती माऊली विव्हळत होती वेदनेने पण तिने पांडुरंगाचा धावा केला. पांडुरंगे जय हो पांडुरंगे, हा जगदानी परमात्मा विशिष्ट प्रकारचे कपडे अंगावर धारण केले आणि खुशाल आले. चोखोबारांच्या बहिणीचं स्वरूप धारण केलं. ती बाई अडकलेली, आडवलेली, अवघडलेली आणि खुशाला हाक मारली देवाने. काय म्हटले भगवान? वहिनी उघडादार हाक मारी, वहिनी उघडादार हाक मारी, वहिनी उघडादार हाक मारी, वहिनी उघडादार हाक मारी. चोखोबाची बहीण झाला शारंगारा. झाला सारंगारा. चोखोबाची बहीण
वहिनी वहिनी दार उघडा वहिनी. दार उघडलं. देवाने हात लावला. अहो स्वतः सर्व डॉक्टरचा बाप हा जगदानी परमात्मा. ही बाई मोकळी झाली, तिला मुलगा झाला, भगवंताने त्याला स्नान घातलं, त्याचं नाव कर्ममेळा ठेवलं, त्याला पायात घालून भगवान अंगाई गीत गाऊन झोका देत होते. खरं सांगा ही प्रक्रिया संन्यासात घडेल का? हे फक्त वारकरी संप्रदायामध्ये घडतं. हा वारकरी संप्रदाय महाराष्ट्रात आहे म्हणून महाराष्ट्र श्रेष्ठ आहे असं हे विधान आहे. फार लांब जायचं नाही हो. हा जगदानी परमात्मा वारकऱ्यांची कशी कामं करतो सांगतो तुम्हाला, ऐका. प्रस्तुत सेवेला घेतलेला जो अभंग आहे या अभंगामध्ये पहा, म्हणजे तुमच्या लक्षामध्ये येईल. संत श्रेष्ठ नामदेवराय यांच्या घरी दासी काम करणारी एक मुलगी लहानशी, तिचं नाव जनाबाई. त्या जनाबाईला नामदेवरायांच्या घरची सारी कामं करावं लागायची. पाणी भरणे, धुणं धुणे, त्याचबरोबर झाडलोट करणे, स्वतःच व्यवस्था करायला तिला वेळच मिळत नसे. मात्र पांडुरंगाची निश्चिम भक्त नामदेवरायाची सेवा करत असल्यामुळे हा जगदानी परमात्मा त्या जनाबाई बरोबरही काम करत असे. जनाबाईला जर स्नान करायला पाणी नसेल तर स्वतः भगवान चंद्रभागेहून नेऊन पाणी तापवायचे आणि जनाबाईला आंघोळ घालायचे. जनाबाईने जर झाडलोट केली तर स्वतः भगवान केर वाहत असत असं म्हणतात. झाडलोट करी जनी केर भारी चक्रपाणी, केर भारी चक्रपाणी. झाडलोट करी जनी केर भारी चक्रपाणी, केर भारी चक्रपाणी. हो. जनाबाईने झाडलोट करायची आणि हा भाव प्रधान भगवान परमात्मा तिचा केर भरत असे. तोच म्हणायचा माझ्या जनीला नाही कोणी. भगवान म्हणायचे माझ्या जनीला कुणी नाही हो, म्हणून मी सारं करतोय. जनाबाईला पहाटे दळण दळावं लागायचं. जनाबाई दळण दळायला, खरं नामदेवरायांचं कुटुंब म्हणजे 14 माणसाचं. या साऱ्याला 2 वेळे पुरेल एवढं जनाबाईला दळण दळावं लागायचं. जनाबाईने दळण घेतलं की प्रभूचा गोड गुणवाद गायचे. कान्हाई दळी नमी एकली, कान्हाई दळी नमी एकली. यायचे. एका बाजूने जनाबाई आणि दुसऱ्या बाजूने भगवान. जनाबाई म्हणायची कान्हाई तर भगवान म्हणायचे जनाई. अर्थात हा जगदानी परमात्मा जनाबाई बरोबर सर्व कामे करत असे. प्रसंग दर्शन आहे का? जनाबाई ज्या वेळेला कधी कधी गोऱ्या वेचायला जायची, भगवान परमात्माही जनाबाई बरोबर गोऱ्या वेचत असे असं तुकोबरा एका अभंगामध्ये म्हणतात. जना जनी सवे विची शेनी. हो, जनाबाई बरोबर गौऱ्या वेचत असे, शेण वेचत असे. असा हा भगवान परमात्मा आपल्या भक्तांच्या करता वाटेल ते काम करतो, पण संन्यासात नव्हे, जपतप्यात नव्हे, वारकऱ्यात करतो. म्हणून वारकरी संप्रदाय श्रेष्ठ आहे. तो महाराष्ट्रात आहे म्हणून महाराष्ट्र श्रेष्ठ आहे. पुढोबार खुमाई, वारकरी संप्रदाय कसा श्रेष्ठ आहे त्याचं विवरण केलं आहे. 2 मिनिटांमध्ये ऐका. हा जगदानी परमात्मा जनाबाई बरोबर जळत असे, जनाबाई बरोबर सर्व कामे करत असे. हे वदंता काशीला कळली. त्यावेळेला वाराणसीमध्ये थोर संत कबीर महाराज होते. ज्यांच्या ही गोष्ट कानावर आली की पंढरपुरामध्ये भगवान परमात्मा सगुण साकार होऊन आणि आपल्या भक्तांच्या बरोबर कामे करतोय.
एक लहानशी मुलगी जनाबाई तिच्याबरोबर काम करतोय कबीर महाराजांच्या अंतःकरणामध्ये, आणि जनाबाईच्या दर्शनाची आस उत्पन्न झाली. जनाबाईचं दर्शन घेण्याकरता म्हणून कबीर महाराज 250 आणि साधू संतांच्या मेळ्याबरोबर पंढरपूरला आले. 6 महिने पायी चालत होते. पंढरपूरला आल्यानंतर चौकशी केली, विचारलं लोकांना, का या जनाबाईबरोबर जगत आणि परमात्मा सारे काम करतो ती जनाबाई कुठे आहे? लोकांनी नामदेवरायांचं घर दाखवलं. तिथे चौकशी केल्यानंतर कळलं की जनाबाई गोऱ्या वेचण्याकरता चंद्रभागेच्या पलीकडे गेली आहे म्हणून. मग मात्र कबीर महाराजाला शंका आली, अरे संत कुठं गोऱ्या वेचत असतात काय? कबीर महाराजाला असं वाटलं असावं की आपण ज्यांच्या भेटीला आलो ते एखाद्या मठात असतील, एखादी बिल्डिंग असेल, 10-5 शिष्य असतील, पण इथं मात्र त्याच्या विरुद्ध होत. नाराज झाले कबीर महाराज. पण आता लक्षात ठेवा, आलोच आहे तर भेटून जाऊ, या हेतूने कबीर महाराज चंद्रभागेच्या वाळवंटात आले. सर्व संतांनी पवित्र चंद्रभागेचं स्नान केलं आणि मग जनाबाईकडे निघाले. तर तिथे अलीकडच्या कडेलाच मोठा गोऱ्याचा ढीग होता आणि 3 मुली एकमेकीशी भांडत होत्या. कबीर महाराजांनी हाक मारली, बाळानो, इथे जनाबाई आहे काय? तुम्ही शाने त्या दुसऱ्या 2 मुलीने हो हो आहे, ही पहा इथेच आहे. कबीर महाराज गेले, जनाबाईने नमस्कार केला. कबीर महाराजांच्या लक्षात आलं, ही जनाबाई इतकी लहानशी मुलगी ही जिच्याबरोबर भगवान कामे करतोय. एवढ्या त्या 2 मुलींनी आरडून ओरडून सांगायला सुरुवात केली, कबीर महाराज, ही जनाबाईने आमच्या गोऱ्या चोरल्यात, ही चोरी करणारी आहे. संत सभेची कारटी विषय गवऱ्या चोरटी, संत सभेची कारटी विषय गवऱ्या चोरटी, संत सभेची कारटी विषय गवऱ्या चोरटी, संत सभेची कारटी विषय गवऱ्या चोरटी. हो 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 महाराज, ही जणी आमची गौऱ्या चोरतीये. जनाबाईने सांगितलं, नाही हो, मी कशाला गौऱ्या चोरू? मग त्या दोघींनी सांगितलं, आम्ही दोघी ही एकटीच असताना आमच्यापेक्षा हिच्या गौऱ्या जास्त कशा होतात? कबीर महाराज म्हणले, जे चोऱ्या करतात ते वैष्णव असतात काय? त्याच्यापेक्षा तिचं तोंडही पाहू नये. म्हणून कबीर महाराज परत फिरले. जनाबाईच्या लक्षात आलं की हा फार मोठा साधू आहे, कारण संतांचं भक्ताचं महत्व भक्तच जाणतात, भक्तांचा महिमा भक्तची जाणती असं महाराज म्हणतात. त्याप्रमाणे जनाबाईच्या लक्षात आलं आणि जनाबाईने हाक मारली, महाराज, आपण साधू आहात, महात्म्य आहात. ज्याप्रमाणे खड्डा भरल्याशिवाय पाणी पुढे जात नाही, निम्न भरली पुणे पाणी ढोळाची नेणे. खड्डा भरल्याशिवाय ज्याप्रमाणे पाणी पुढे जात नाही, त्याप्रमाणे दुःखिताचं दुःख निवृत्त केल्याशिवाय महात्मा पुढे जात नाही. महाराज दर्शन द्या. कबीर महाराज म्हणतात, पुढे पुढे ज्यांच्या अंतःकरणामध्ये प्रत्येक आणि वस्तूवर चौर्य कर्म करण्याची अभिलाषा आहे, त्यांना दर्शनही नाही देत. जनाबाईने सांगितलं, महाराज, आता तुम्ही चाललाच आहात तर जा, पण एक गोष्ट करा, निदान आमची एवढी गौऱ्यांची भांडणं तरी मिटवून जा. कबीर महाराज म्हणतात, ती कशी मिटवायची? कोणाच्या गौऱ्या किती हे आम्हाला कसं सांगता येईल? मग जनाबाईने बोलून घेतलं आणि सांगितलं, महाराज, प्रत्येक गौरी घ्या, कानाला लावा, जी गौरी श्री विठ्ठल म्हणत असेल ती गौरी माझी आहे, आणि ज्या म्हणत असतील ती या दोघीची आहे. अहो पाहता काय, ऐकल्याबरोबर कबीर महाराज पंक्चर झाले. ते म्हणले, बाप रे, जिचा स्पर्श झाल्याबरोबर सिनी सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणते, गोऱ्या. अहो इकडे कीर्तनात माणसं बसली तर विठ्ठल विठ्ठल म्हणत नाहीत, तुमच्यापेक्षा गोऱ्या परवडल्या. हिच्या जनाबाईच्या गोऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणत होत्या. खरंच कबीर महाराजांनी प्रत्येक गोरी घेतली, कानाला लावली, विठ्ठल श्री विठ्ठल, त्या गोऱ्या बाजूला काढल्या आणि जनाबाईच्याच गोऱ्या खरंच जास्त होत्या.
त्यावेळेला कबीर महाराजांनी विचारलं, जनाबाई त्या दोघी असताना तुझ्या गोऱ्या जास्त कशा? जनाबाई म्हणते त्याचं कारण आहे, त्या दोघीचे 4 हात आहेत आणि आम्हा दोघांचे 6 हात आहेत. कबीर महाराज म्हणतात, कोण तुम्ही दोघं? जनाबाई म्हणते, मी एक आणि माझा पांडुरंग परमात्मा तो चतुर्भुज आहे. म्हणजे हो हो, माझ्या बरोबर परमात्मा गोऱ्या विचितो. हे वाक्य ऐकल्याबरोबर कबीर महाराजांनी लोटांग घातलं, जनाबाई तू संतांची दाशी नसून संतांची जननी आहे. स्त्री संताची माता करणावाई, ही संताची माता करणावाई, ही संताची माता करणावाई, ही संताची माता करणावाई. हो हो हो, साष्टांग हे करी दंडवत दंडवत घातला आणि हात जोडले कबीर महाराज. कबीर महाराज म्हणतात, जनाबाई आमचं परम भाग्य आहे, तुझ्यासारखा साधूंचं दर्शन होणं हे वाट्यावर पडलेलं नाही. भगवानही गीतेमध्ये ते सांगतात, बहुनाम जन्म ना म्हणते, बहुनाम जन्म ना म्हणते, ज्ञानवान माम प्रपधन्ते, वासुदेव सर्वमिती समहात्मा सुदुर्लभात. जनाबाई आज आमचं परम भाग्य आहे म्हणून तुझं दर्शन झालं. मी ह्या गोऱ्या डोक्यावर घेतो, चाल तुझ्या बरोबर पांडुरंगाच्या मंदिरात आमचं दर्शन घडेल. जनाबाई म्हणती, बस दर्शन घ्यायचं तर मग तिथे पंढरपूरला मंदिरातच कशाला, इथे भगवान येईल ना. कबीर महाराज म्हणतात, येईल. हो हो, जो परमात्मा गोऱ्या वेचायला येतो तो दर्शन द्यायला येणार नाही का? हाक मारू का? कबीर महाराज म्हणतात, बोलव ना. आणि मग जनाबाईने भगवंताला हाक मारली, हे ग ये ग विठाबाई, हे ग ये ग विठाबाई, ये ग विठाबाई, ये ग विठाबाई, ये ग विठाबाई, लगेच अटेन्शन कबीर महाराजांच्या पुढे उभे राहिले. कबीर महाराजांनी दर्शन घेतलं, जनाबाईने दर्शन घेतलं. कबीर महाराजांनी प्रार्थना केली आणि मग जनाबाईकडे वळून विचारलं, जनाबाई हा जगदाडी परमात्मा योग्यांच्या ध्यानातही येत नाही, जप तपादी साधनाने प्राप्त होत नाही, अष्टांग योग करूनही प्राप्त होत नाही, यज्ञयागाने प्राप्त होत नाही, हा अत्यंत दुर्मिळ आहे. वेदाला, शास्त्राला, पुराणाला आतापर्यंत प्राप्त झाला नाही. जनाबाई हा भगवान तुला कसा काय प्राप्त झाला? जनाबाई म्हणते, तो इतरांना प्राप्त झाला नाही, तो मला तरी कुठे प्राप्त झालाय, मीच त्याला पकडला आहे. असं अभंगाच्या पहिल्या चरणात जनाबाई म्हणते, धरिला पंढरीचा चोर, 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 धरिला पंढरीचा चोर. गळा बांधून या दोर, 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 हृदय बंदी खाना केला, हृदय बंदी खाना केला, गळा बांधून
कसा प्राप्त झालाय? मी याला पकडलाय, धरलाय. नीट ऐका, पहिला शब्द आहे या अभंगातला धरीला. धरीला हे पद जिथे जिथे आलेलं असतं पुढे वाक्य आदरार्थी येत नाही, उपहासात्मकच येतं. जनाबाई म्हणते धरीला, वास्तविक शास्त्रीय भाषेमध्ये याला वदतो व्याधात दोष असं म्हणतात. तरी पण जनाबाई म्हणते धरला चोर. कळलं मी काय सांगतो ते? ज्याची उपासना करायची त्याला चोर म्हणणं म्हणजे उपहास आहे, आदर नाही आहे. तरी जनाबाई म्हणते. याचा अन्वयार्थ असा आहे, तो वेळ मिळाली तर पुढे सांगू, पण जनाबाईच्या म्हणण्याचा अन्वयार्थ असा आहे की हा भगवान परमात्मा अगोदर आणि होता तो चोऱ्याच करत होता गोकुळामध्ये. कारण हा द्वारकेहून पंढरपूरला आलाय, गोकुळाहून पंढरपूरला आला असं साऱ्या संतांची प्रमाण आहे. द्वारकेची अवघी संपत्ती घेऊन आले चक्रपाणी पंढरीशी. अथवा महाराजही म्हणतात कुंडलिकाच्या भावाला आला गोकुळहून येता, निज भक्ती प्रेम भक्ता, साऱ्या संतांचे प्रमाण असे आहेत की तो भगवान परमात्मा गोकुळाहून आलेला आहे. मग मला सांगा, हा गोकुळात लहान असताना काय करत होता? गोकुळात येले चोऱ्या केल्या फार, गोकुळात येले चोऱ्या केल्या फार. चुरा करा माखन खाया, चुरा चुरा करा माखन खाया, माखन खाया, माखन खाया. हो. जनाबाई म्हणते हा चोऱ्या करत होता, तो चोर आहे. कबीर महाराज म्हणतात जनाबाई मग तो चोर धरला कसा? त्याला म्हणते त्याचा अवघड काम आहे, तसं पकडणं हा तसा सोपा नाहीये. हो, हा चोऱ्या करत असल्यामुळे हा पंढरपूरला आला. मी कसा पकडला? ऐका थोडं चिंतन त्याचं. हा जगदानी परमात्मा लहान वयात असताना गोकुळात चोऱ्या केल्या, पुढे तो मोठा झाला. त्या प्रभूची लग्न झाले एकूण 9, बायका मात्र 16,108 होत्या. बाईला 16,000 अशी प्रमाण आहे. मुख्य अष्टनायिका होत्या, प्रत्येकी बरोबर एका वेळेला लग्न लावलं. पण 16,100 ह्या भौमासुराच्या बंदिवासात त्या राजकन्या होत्या. त्या सर्वांच्या बरोबर भगवान कृष्णाने एकाच वेळेला लग्न लावलं. भगवान गृहस्थाश्रम स्वीकारला, राहू लागले, पुत्र पौत्र संपन्नता झाली. इतक्या जरी स्त्रिया होत्या तरी भगवान माता रुक्मिणी शिवाय काहीच करत नव्हते. एकदा प्रकार असा घडला की भगवान माता रुक्मिणीला टाकून बोलत असत. वास्तविक हा गृहस्थाश्रमातला प्रसंग आहे, प्रत्येकाच्या लक्षातच येईल. स्त्री नवऱ्याचं सारं काही सहन करते, पण कुठपर्यंत घरामध्ये सून येत नाही तोपर्यंत. घरात सून आल्यानंतर नवऱ्याने म्हातारपणी बायकोला भांडायचं नसतं, हा व्यवहार आहे. भगवान कृष्णाच्या लक्षातच आलं नाही आणि माता रुक्मिणी समोर भांडत बसलो. काय प्रकार घडला पुढे? आईसाहेब रागवल्या, रुसून गेल्या. त्या कुठे गेल्या? दंडकारण्यात, भीमा नदीच्या तीरावर, की जिथे चंद्रासारखा आकार त्या नदीला आलेला आहे, म्हणून त्याला चंद्रभागा म्हणतात. दिंडीर वनामध्ये निश्चयात्मक घेऊन उभ्या राहिल्या. परत जायचं नाही.
हा भगवान परमात्मा एक दिवस झालं, 2 दिवस झालं, रोसाफुगी झाली ना. हा दुसरा एक मुद्दा आहे. नवरा बायकोचं भांडण जर झालं, शहाण्या नवऱ्याने जीवन खाऊन भांडावं, कारण उपाशी भांडला तर तो उपाशीच मारणार आहे. भगवान तसंही तसंच झालं. आई साहेबा वाचून प्रभूला करमे ना, आणि असा प्रकार झाला. इकडे पहा, तिकडे पहा, तिकडे पहा, कुठेच नाही. शेवटी नारदाची भेट झाली. विचारलं, नारदाने सांगितलं, प्रभू मी पाहिलाय, ओळखलाय, पण मी बोलवायला जाणार नाही, तुम्ही जा. भगवंताला वाटलं की आपण गेलं म्हणजे कमीपणाचे, तरी पण गेल्याशिवाय आणल्याशिवाय राहणार नाही हे मनामध्ये ठरवलं आणि मग निमित्त केलं. बरोबर गाई गोपाळ घेतले आणि हा द्वारकेचा चक्रवर्ती राजा भगवान श्रीकृष्ण गाई गोपाळ सारी संपत्ती घेऊन पंढरपूरला आले. जिथे माता रुक्मिणी आईसाहेब उभ्या होत्या तिच्या समोर येऊन उभे राहिले. पण आईसाहेबांचा निश्चयात्मक भाव होता, करारिक भाव होता. आता बोलायचं नाही आणि पुढे जायचं नाही या निश्चयाने उभे राहिलेले होते. समोर चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये थोर संत पुंडलिकाई आपल्या आई वडिलांची सेवा करत बसलेला होता. त्याला लक्षून आईसाहेब उभ्या राहिल्या. भगवान आले, म्हटले आपण बोला होता अपमान होईल. बरोबर गाई गोपाळ आणले होते, ते म्हटले आपण एकांतात बोललो तर चालेल, म्हणून गाई गोपाळ पंढरपूर पासून खाली 2 किलोमीटरवर पाठवून दिले. त्याला आज गोपाळपूर असं म्हणतात. भगवान आईसाहेब रुक्मिणीच्या पुढे येऊन उभे राहिले. त्यांना असं वाटलं की निदान आता तरी बोलन, ते म्हणाल गुरं आणले इकडे, तिकडे दुष्काळ पडलाय का, कोणी नाही का तिथे, एकटेच कसे आलात. पण आईसाहेबाचा निश्चय करारी असल्यामुळे, ठरलेला असल्यामुळे आईसाहेब बोलल्या नाही. भगवान उभे राहिले. आईसाहेबांचं लक्ष वेधून घेण्याकरता भगवानच बोलू लागली. समोर पुंडलिकाला पाहिलं आणि हाक मारली, पुंडलिका, अरे मी आलोय ना इथे. पुंडलिकराय हुशार होते, त्यांच्या लक्षात आलं हा भगवान परमात्मा माझ्या सेवेकरता आलो म्हणतोय, पण खरं त्याचं कारण हे आईसाहेबा करता आलाय. पण पुंडलिकाने त्याचा फायदा करून घ्यायचं ठरवलं. मग पुंडलिकाने सांगितलं, भगवान तुम्ही कशा करता आला तिथे. पुंडलिका, अरे तू आई वडिलांची सेवा करतोय, मी त्याच्या करता आलो. त्या पठ्ठीने तिथूनच वीट फेकली. येऊ नका इकडे, माझ्या आई वडिलांच्या सेवेमध्ये खंड होईल, इथे विटेवर उभे राहा. नळोबरा म्हणतात, म्हणे जगत उद्धार करीत उभा निरंतर. हा भगवान परमात्मा विटेवर उभा राहिला. आईसाहेब नाहीच बोलले, तिथेच राहिला. मग पुंडलिकाने सांगितलं, भगवान तुम्ही तिथे राहा, जे तुमच्याकडे वारकरी येतील त्यांचा उद्धार करा. भगवंताने कबूल केला असं तुकोबाराय म्हणतात. पंढरीचे वारकरी, पंढरीचे वारकरी, पंढरीचे वारकरी, पंढरीचे वारकरी. हो, ते अधिकारी मोक्षाचे पुंडलिकाती झाला वर, करुणा कर विठ्ठले. आणि तेव्हापासून भगवान विठेवर उभा आहे. जनाबाई म्हणते आता जगदुद्धार करू द्या, पण हा गोकुळामध्ये काय करत होता, चोऱ्या. आणि इथे आलाय तरी चोऱ्या करतो. इथं कशाच्या चोऱ्या करतो, भक्तांच्या चित्ताच्या चोऱ्या करतो. आणि गोकुळामध्ये दह्या दुधाच्या चोऱ्या करत होता. या अन्वयार्थाने जनाबाई म्हणते, काय म्हणते जनाबाई, धरीला पंढरीचा चोरा, धरीला पंढरीचा चोरा, धरीला पंढरीचा चोरा, धरीला पंढरीचा चोरा. हो, हा धरलाय. कबीर महाराज म्हणतात, बाई हा कशानेच प्राप्त होत नाही, आणि तू कशाने धरला. मग जनाबाईंनी विवरण केलं. त्याला दोर गळ्याला बांधला, पण सामान्य दोर नाहीये, त्या दोराचं नाव आहे प्रेम. भगवान हा प्रेमानेच आकळला जातो, श्रद्धेने आकळला जातो, भावाने आकळला जातो. एरवी तो आकळत नाही. त्याचं वर्णन करताना ज्ञानेश्वर महाराज सांगतात, काय म्हणतात ज्ञानेश्वर महाराज, भाव बळे आकळे एरवी ना आकळे. त्याला आकडा आवळायचा असेल
प्राप्त करून घ्यायचं असेल तर एकच वर्म आहे. वर्म ते एक आहे, दृढ धरावा भाव, तो भावाने प्राप्त होतो. जनाबाई म्हणते त्या प्रेमानेच मी त्याला पकडलाय, तो तसा हाती लागणारा नाही. गळा बांधून या दोर. कबीर महाराज म्हणतात जनाबाई असा भगवान परमात्मा जो कोणाला प्राप्त होत नाही तो तू पकडला आणि त्याला मोकळं सोडलं काय? जनाबाई म्हणते नाही, त्याला मोकळं सोडलं तर हा केव्हाच निघून जाईल. मग काय केलं? अहो यांनी चोरी केली ना, मग चोराला शासन झालं पाहिजे, शिक्षा झाली पाहिजे. हो, म्हणून त्याला मी बंदिवासात टाकली. कबीर महाराज म्हणतात जनाबाई त्याला दिल्लीच्या तिहार तुरुंगात टाकलं काय? नाही. मग विसापूरच्या जेलमध्ये नाही, नाशिकच्या सब जेलमध्ये नाही, मग मुंबईला टाकलं काय मध्यवर्ती कारागृहात? नाही नाही, ह्या साऱ्या कारागृहात तो थांबणारा नाही. त्याच्या झेलचं नाव आहे का तो कुठं कोंडलाय? ते अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये जनाबाई म्हणते हृदयी बंदी खाना केला, हृदय बंदी खाना केला, हृदयी बंदी खाना केला, हृदय बंदी खाना केला, हृदयी बंदी खाना केला, हृदय बंदी खाना केला, हृदयी बंदी खाना केला, हृदय बंदी मी त्याला रस्त्यावर सोडलं नाही, तो चोर आहे या हेतूने त्याला बंदिवासात टाकलं. पण वाटेल त्या बंदिवासात तो राहणारा नाहीये, तो अत्यंत प्रभावी चोर आहे. मग काय केलं? हो, त्याला ठेवलंय कोंडून, पण कुठे? हृदय बंदी खाना केला. कारण इतरत्र तो राहणार नाही, त्याला ठेवायचं असलं तर एकमेव ठिकाण आहे हृदय. जनाबाई म्हणते मी तो कोंडला, हृदय बंदी खाना केला, आत विठ्ठल कोंडिला. कबीर महाराज म्हणतात जनाबाई त्याला बंदिवासात टाकलं, कोंडून ठेवलं, मोकळं ठेवलं काय? मग तो उडी टाकून पळून जाईल. जनाबाई म्हणते नाही, मी त्याला मोकळं सोडलं नाही, त्याच्या हातापायात बेड्या टाकल्या आहेत, पण त्या बेड्या लोखंडाच्या नाहीत, त्या सुवर्णाच्या नाहीत, 4 प्रकारचे धातू एकत्र केले आहेत. त्याचा अन्वय अर्थ असा आहे, 4 वेदाचे 4 महावाक्य एकत्र केले आहेत आणि त्या महावाक्याचा अंश काढून बेड्या तयार केलेत. हेच अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये जनाबाई म्हणते शब्दे केली जाबाजोडी, 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 शब्दे केली जाबाजोडी. हो. जनाबाई म्हणते मी बेड्या केल्या, पण कोणत्या केल्या? शब्दाच्या. कोणता शब्द? त्याला महावाक्य असं म्हणतात. हे 4 वेदाचे 4 महावाक्य एकत्र केले आहेत, त्याच्या बेड्या तयार केलेल्या आहेत आणि पायामध्ये ठोकऱ्या शब्द केली जावाजुडी. विठ्ठल पायी घातली बेडी, त्या प्रभूच्या पायामध्ये बेड्या ठोकल्या आहेत. अशा प्रकारे तो जाम केला आहे. कबीर महाराज म्हणतात जनाबाई
या बेड्या ठोकून त्याला नुसतं मोकळं ठेवलंस तू? जनाबाई म्हणते नाही, नियमाप्रमाणे त्याचा रिमांड घेतलाय. किती दिवसाचा? दिवस नाही हो, 28 युगाचा त्याचा रिमांड घेतलाय. त्या रिमांडामध्ये त्याला हंटरने ठोका टाकायचा. ठोका टाकल्याबरोबर तो म्हणायचा नका रे मारू. आम्ही म्हणायचो हो मच्छ. पुन्हा ठोका टाकायचा. हा काकुलती आला. जनाबाई म्हणते त्याला मारलं, हंटरने मारलं. पण तो हंटर कोणता आहे? सोहम शब्दाचा मारा केला, 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 सोहम शब्दाचा मारा केला. सोहम शब्दाचा मारा केला, सोहम शब्दाचा मारा केला. हो, त्याला मारलं. कशाचा मारा केला? सोहम शब्दाचा. हंटर टाकला. विठ्ठल काकुलती आला. कबीर महाराजांनी साधू संत ऐकतायत. जनाबाई देवाबद्दल बोलते, याला मारलंय, हा चोर आहे. अशा प्रकारचा सुसंवाद पंढरपुरात चंद्रभागेच्या पूर्वेच्या कडेला आणि चाललेला आहे. याचा विचार असा आहे, जनाबाई कबीर महाराजाशी संवाद करते आहे. महाराज हा भगवान परमात्मा कोणाला सापडत नाही. मी प्रयत्नाने धरलाय. तो धरला म्हणजे मोकळा ठेवत नाही. हा गुन्हेगार आहे. अशा प्रकारे जनाबाई उपरोधिक भाषा वापरून खरी तर देवाचं भक्तिप्रेमच व्यक्त करते आहे. मग कबीर महाराजांनी नमस्कार घातला आणि कबीर महाराजच देवाला सांगू लागले, भगवान काय जनाबाईच्या ऋणामध्ये तुम्ही गुंतला आहात? जनाबाई म्हणते खरं सांगू का कबीर महाराज, मी आता जिवंत असेपर्यंत या प्रभूला सोडणारच नाही. तो किती जरी वळवळ केला तरी जनाबाई म्हणते या अभंगाच्या शेवटच्या चरणात, जनी म्हणे बा विठ्ठला, 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 जनी म्हणे बा
महाराज जगदीश भगवान परमात्मा समोर ठेवून असा तिघाचा हा संवाद चाललेला आहे. वास्तविक देवभक्ताच्या या संवादाला शास्त्रीय भाषेमध्ये अनुवाद असं म्हणतात. फक्त भक्तच देवाचा अनुवाद करू शकतात. त्याच्यामध्ये भक्ती प्रेम असते. जरी भाषा उपरोधिक असेल, उपहासात्मक असेल, तरी पण त्या उपरोधिक भाषेत जशी एखादी आई आपल्या मुलाला बोलते, कधी कधी वाकडे बोलते, ज्ञानोबा म्हणतात, बालक बोबडा बोली का वाकुडा विचुका पाऊली ते चोज करुणी माऊली रिझे जीवी. त्याप्रमाणे कधी कधी भक्तांच्या भावनेचाच आधार भगवान घेतात, त्याच्या वाक्याकडे लक्ष देत नाही. जनाबाई त्याच पद्धतीची होती. अनेक युगामध्ये जनाबाईने देवाची सेवा केलेली होती, संतांची सेवा केलेली होती. खरं तर वास्तवता अशी आहे, देवाच्या सेवेपेक्षा साधूची सेवा केलेली, संतांची सेवा केलेली देवाला आवडते. जनाबाईने अनेक युगामध्ये आणि श्री संत श्रेष्ठ नामदेवरायांची सेवा केलेली असल्यामुळे त्या सेवेचं ऋण देवावर साचलेलं होतं असा याचा अर्थ आहे. देवाला आपल्यापेक्षा भक्तांची सेवा केलेली आवडते असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. भगवानही अर्जुनाला सांगतात, अर्जुना तेही प्राण पुरवते मज आवडती निरोते जे भक्त चरित्राचे प्रशस्ती. अर्जुना, जे माझ्या भक्तांची सेवा करतात, माझ्या भक्तांची प्रशंसा करतात, माझ्या भक्ताचं चिंतन करतात, ते मला प्राणापेक्षा अत्यंत प्रिय आहेत. मी त्यांचा ऋणी आहे. जनाबाई ही अनेक युगयुगामध्ये संतांची सेवा करीत होती अशी प्रमाणं आढळतात. चला सांगतो तुम्हाला प्रमाण क्रमांक 1. चौयुगीचा भक्त नामा अर्थात प्रभूची भक्ती करत होते. त्या 4 युगामध्ये आणि जनाबाई नामदेवरायांची सेवा करत होते. हे वैशिष्ट्य आहे. सांगतो तपशील घ्या. युग क्रमांक 1 देवाचा अवतार, नामदेवरायांचा अवतार आणि जनाबाईचा अवतार. त्यांची भिन्न भिन्न नावे ऐका. अवतार क्रमांक 1, युग क्रमांक 1. पहिला अवतार हिरण्यकशिपूच्या कुळी नामा प्रल्हाद. नामदेवरायांचा अवतार. हिरण्यकशिपूच्या कुळामध्ये नामदेवराय प्रल्हाद होते. त्या प्रल्हादाला बालवयापासूनच प्रभू नामस्मरणाचं चिंतनाचा छंद होता. नाथ महाराज त्याचं वर्णन करतात. काय म्हणतात नाथ महाराज? प्रल्हादकारणे हरिनामाचा छंद, 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 प्रल्हादकारणे हरिनामाचा छंद.
नामस्मरण करत असे असं नाथ महाराज म्हणतात. ज्या हिरण्यकशिपूच्या पोटी नामस्मरण करणारा प्रल्हाद भक्त जन्माला आला त्या हिरण्यकशिपू भगवान विष्णूच्या विरुद्ध, तरी पण आपलाच मुलगा नामस्मरण करतोय हे जाणून त्याला मारण्याचाही प्रयत्न हिरण्यकशिपूने केला. पण देव राखे तया मारीन कोण या उक्तीप्रमाणे नाम प्रल्हाद उच्चारी तया सोडवी नरहरी. तेवढंच नव्हे तर उचलून घेतला कडेवरी भक्ती सुखे निवाला. हिरण्यकशिपूने प्रल्हादाला मारायचा प्रयत्न केला. विचारलं, प्रल्हादा तू ज्याचं नामस्मरण करतो तो परमात्मा कुठे आहे? हो कोण या पिता कुशे प्रल्हादासी सांग ऋषिकेशी आहे कोठे? इनू म्हणे काष्टी पाशानी सकली आहे वनमाले जेथे तेथे. भगवान हा व्यापक आहे, सर्व ठिकाणी भरलाय. ज्याप्रमाणे आकाश आहे त्याप्रमाणे आकाश सर्वत्र हे जसं आहे त्याप्रमाणे यथाकाश स्थितो. अर्जुना आकाश व्यापक आहे आणि उदास आहे त्याप्रमाणे मी सर्वांच्या ठिकाणी आहे, व्यापक आहे. दुष्ट हिरण्यकशिपूने प्रल्हादाला विचारलं, प्रल्हादा त्या खांबामध्ये आहे का भगवान? प्रल्हाद म्हणला, हो दादा, अणुपासून महदापर्यंत तोच भरलेला असल्यामुळे तो सर्व ठिकाणी आहे. प्रल्हादाने हे वाक्य उच्चारल्याबरोबर हिरण्यकशिपूने प्रल्हादाला विचारलं, प्रल्हादा या खांबामध्ये जो भगवान आहे काय? प्रल्हाद म्हटला, हो. त्या दुष्टाने त्या खांबावर लाथ मारली आणि भगवान परमात्मा त्या खांबातून प्रकट झाले. हिरण्यकशिपूचा काटा काढला. त्या ठिकाणी जनाबाई होतेच. कोण होते जनाबाई? जनाबाई सांगते, मी प्रल्हादाची दासी होते तिथे, असा आहे त्याचा अर्थ. हो, हा पहिला अवतार आहे जनाबाईचा, देवाचा. नामदेवरायाचा अवतार क्रमांक 2 तो झाला राम राजा. अभिमान राजा भौजा, 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 अभिमान राजा. पुढे भगवान मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र झाले. तिथे नामदेवराय अंगद झाले आणि जनाबाई मंथरादाशी झाली. हे दुसऱ्या युगातला अवतार. चला पुढे अवतार क्रमांक 3 भगवान षडगुण ऐश्वर्य संपन्न श्रीकृष्ण परमात्मा. ऐका यशस्वी औदार्य ध्यान वैराग्य ऐश्वर्य शाही गुणवर्य वसत येथा म्हणून तो भगवंतू. भगवान श्रीकृष्ण अवतीर्ण झाले. तिथे नामदेवराय उद्धव झाले आणि जनाबाई कुब्जादाशी झाली. हा जनाबाईचा, नामदेवरायाचा आणि देवाचा 3 युगातले 3 अवतार. अवतार क्रमांक 4 तो आला विटेवरी आम्ही झालो वारकरी म्हणे नामयाची दासी जरी. अर्थात 4 युगामध्ये संतांची सेवा जनाबाईंनी केल्यामुळे देव अत्यंत प्रसन्न होते. याही युगामध्ये या अवतारामध्ये सेवा करत असताना नामदेवराय हे देवाचे अत्यंत लढीवाळ भक्त, लाडके भक्त आणि त्यामुळे भगवान नामदेवरायांच्या घरी राबत असत. जनाबाईची जोड मिळाली. जनाबाई काम करत असताना प्रभूचा धावा करायची, भगवानही तिथे काम करत असत. असा हा सगुण लीलेचा, सगुण भक्तीचा, अनेक वर्षाचा आणि भक्ती प्रेमाचं ऋण देवावर साचल्यामुळे भगवान जनाबाई बरोबर वेळोवेळी काम करत असते. पण जनाबाई जरी उपरोधिक भाषा बोलत असली तरी पण त्या भाषेमध्ये प्रेम आहे. जसं मातेच्या कोपी थिकुले स्नेहात ज्ञानोबारा म्हणतात,
त्याप्रमाणे जनाबाई आणि भगवान परमात्मा यांचा संबंध हे कबीर महाराजांनी ऐकला आणि मग कबीर महाराजांच्या लक्षामध्ये आलं की या महाराष्ट्रातल्या स्त्रिया सुद्धा सामान्य नाही. हा महाराष्ट्र अत्यंत उच्च स्थितीतला आहे. महाराष्ट्र काय म्हणून श्रेष्ठ आहे अशी एक नाही हजार उदाहरणं देता येतील अशा प्रकारचं विवरण आहे. हा अभंग माझे गुरुवर्य वैकुंठवासी परमपूज्य आदरणीय वंदनीय प्रात स्मरणीय हरिभक्तपराय वामन भाऊ महाराज यांच्याकडे ब्रह्मविद वरिष्ठ स्वानंद सुखनिवासी बंकट स्वामी महाराज यांचं टिपण होतं. ते टिपण मी पाठ केलं आणि महाराजांच्या समोरच केलं. याच्यामध्ये काही एक दोन उतारे जे श्लोकान्वय आधारे दिलेले आहेत ते उतारे मी ज्यांच्याकडे श्रीमद भागवत श्रवण केलं ते श्रीमद भागवताचे थोर उपासक वैकुंठवासी तात्यासाहेब महापुरुष श्रीगोंदेकर ज्ञानेश्वरी आणि भागवत ऐकला त्याचे काही उतारे याच्यामध्ये मांडलेले आहेत. हे आपल्याला लक्षात येण्याकरता सांगतोय. श्री क्षेत्र देवस्थान श्री क्षेत्र संगमेश्वर देवस्थान कमिटी आणि त्याचबरोबर माझ्यावर अत्यंत निष्ठा असणारे काही वारकरी मंडळी आमच्या मुंबईमध्ये या सर्वांच्या आणि आग्रहास्तव कायमस्वरूपी अन्नदान योजनेकरता म्हणून या सर्व कॅशेट आम्ही तयार करत आहोत. हे मंडळ आहे. या मंडळाने कॅशेट तयार केलेले आहेत. याच्या विक्रीतून जो आणि पैसा शिल्लक राहील त्याचा उपयोग कायमस्वरूपी अन्नदान योजनेकरता होणार आहे. याकरता हे नियोजन आहे. माझ्याबरोबर असणारे अनेक वर्षापासूनचे साथीदार हरिभक्त परायण संगीत रत्न बबनबुवा भोसले अर्थात बबनराव बळे, हरिभक्त परायण अशोक महाराज बळे अर्थात अशोक बुवा भोसले, त्याचप्रमाणे हे माझे विद्यार्थीच आहे. मृदंगाचार्य हरिभक्त परायण तुकाराम महाराज सुरोसे, माझ्या साथीला माझ्याजवळ अभ्यास करणारा एक विद्यार्थी हरिभक्त परायण उत्तम कीर्तनकार गोरख महाराज झांबरे आणि आमच्याच नात्यातले भावकीतले जवळचे हरिभक्त परायण श्रीरंग बुवा जगताप या मंडळीचं सहकार्य लाभलं आणि विशेष परिश्रम निमकराने घेतल्यामुळे या स्वरदर्शन कंपनीला धन्यवाद द्यावे तितके थोडे आहे. कारण स्वरदर्शन कंपनीमध्ये जे मटेरियल वापरलेलं जातं हे मटेरियल 3 वर्षानंतरही आणि स्वरात बदल होत नाही, आवाजात बदल होत नाही. अशा प्रकारे त्या सर्वांच्या सहकार्यातून ही कायमस्वरूपी अन्नदान योजनेकरता केलेली जी एक सेवा आहे ही सेवा पांडुरंगाची चरणी समर्पित करायची. सेवेला पूर्ण विराम द्यायचा आहे. पण तत्पूर्वी थोडीशी चाल होईल. एक संगीत रत्न हरिभक्त परायण बबनबुवा भोसले आणि अशोक महाराज भोसले या बंधुद्वयाची चाल होईल. जरा ऐका तर. जनी म्हणे विठ्ठला, जनी म्हणे विठ्ठला, जनी म्हणे विठ्ठला, जनी म्हणे विठ्ठला, जनी म्हणे विठ्ठला.
बंदी खाना केला हृदयी बंदी खाना केला आत विठ्ठल कोंडिला कोंडिला आता विठ्ठल कोंडिला हे कोंडिला 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 आत विठ्ठल 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 कोंडिला हृदयवंदी खाना केला हृदयवंदी खाना केला आता विठ्ठल कोंडिला
करी क्षमा अपराध महाराज तुम्ही नाही विचारिला अधिकार मी आपला करा क्षमा अपराध महाराज तुम्ही म्हणे काय करा पाया करा